हेलो एवरीवन। तो मैं मेरे आज लीडर को मिलने आया हूँ। तो मेरे लीडर है डॉक्टर वेंकट धुमार सर। अभी वो राजर्षि शाहू कॉलेज में असिस्टेंट प्रोफेसर के पोस्ट पर है। तो अभी हम उनसे मिलने आए। मतलब मैंने उनकी पहले की जर्नी देखी है। वो पहले जूनियर क्लर्क थे, बाद में सीनियर क्लर्क हो गए, ऑफिस सुपरिटेंडेंट थे, बाद में रजिस्ट्रार हो गए और फिर बाद में उन्होंने इतना हार्ड वर्क किया और फिर अभी वो असिस्टेंट प्रोफेसर इन कॉमर्स है। देखेंगे वीडियो में अभी कुछ क्वेश्चन पूछेंगे। सो सर, गुड आफ्टरनून। मैं आपको बहुत सालों से जानता हूँ। आपके हार्ड वर्क के बारे में होगा। आई थिंक यू आर अ स्टूडेंट ऑफ बीकॉम फर्स्ट ईयर, सेकंड ईयर एंड थर्ड ईयर। ईयर। आपकी जर्नी तो बताइए सर। तो सर मेरे सवाल है कि सर व्हाट इज द मीनिंग ऑफ द वर्ड इफेक्टिव इन रिलेशन वर्किंग प्रोफेशनल? जब आप कौन से प्रोफेशन में जाते हो तो वहाँ पे आपका जो काम करने का तरीका रहता है वो इफेक्टिव होना चाहिए। मेरे बारे में अगर आप बात करते हो तो मैं 1994 में जूनियर क्लर्क, जब मैं पढ़ाई करता था, मैं एमकॉम सेकंड पार्ट में था, तब मैं ज्वाइन हुआ। उस टाइम मुझे 4 से 5 अपॉइंटमेंट ऑर्डर्स थे, तो भी मैंने शाहू कॉलेज ही चुना और यहीं पे मैं स्टेबल हो गया। जैसा जैसा मेरा काम शाहू कॉलेज को और शाहू कॉलेज का एडमिनिस्ट्रेशन मुझे समझ में आया, वैसे वैसे मुझे प्रमोशन मिलते गए ड्यू टू इफेक्टिव implementation of the decisions taken by the संस्था, by the heart of mine and the efforts taken by me. The promotions will be given time to time within early stages also. Within 3 to 4 years इसमें भी मुझे बहुत सारे प्रमोशंस मिल गए। मैं जूनियर क्लर्क से सीनियर क्लर्क हो गया, सीनियर क्लर्क से ओएस हो गया, उससे रजिस्ट्रार हो गया, एक बॉस, एडमिनिस्ट्रेटिव बॉस बोल के मैंने काम किया। मगर जब मैं काम करता था नॉन टीचिंग के बारे में, तब जो स्टेक होल्डर्स है, बच्चे रहने दो, टीचिंग स्टाफ रहने दो, जिसका जिसका ऑफिस से रिलेशन आता है, उसका काम मैंने उसी दिन, जिस दिन वो उन्होंने एप्लीकेशन किया, उसी दिन मैंने उसको रिजल्ट दिया। उसका एप्लीकेशन जिस बारे में भी होने दो, सैलरी सर्टिफिकेट होने दो, क्यों एक्सपीरियंस सर्टिफिकेट और कुछ भी रहने दो, उसी दिन मैं उनको देने की कोशिश जरूर किया। जो वेंडर्स थे, कुछ दिन मैंने अकाउंटेंट बोल के भी काम किया। जब मेरे पास बिल आता था उसी दिन मैं वो बिल पेमेंट, उसी दिन उनका पेमेंट हो जाता था। रात के 9 बजे 10 बजने दो, उसी दिन उसका पेमेंट हो जाता था। एक ही दिन मैं 4 साल तक अकाउंटेंट बोल के काम किया, मगर एक ही दिन ऐसा नहीं है कि मैंने उसका पेमेंट एक दिन लेट किया है। जो स्टाफ की सैलरी है, स्टाफ की सैलरी मैं 1 तारीख के पहले 30 मैक्सिमम 31st तारीख तो कभी मेरे कलीग ने देखी नहीं कि उस दिन मुझे सैलरी एक दिन लेट हो गई बोल के। मैं 31st तारीख को मैं सैलरी कर देता था। ये एक इफेक्टिव मैनेजमेंट का तरीका है। सारे काम करते हैं, जॉब करते हैं, किस लिए करते हैं, तो सैलरी तो मिलनी चाहिए। और सैलरी एक लेट देके उसको नाराज करने के बजाय अगर एक दिन पहले देते हैं तो इफेक्टिवली और मोटिवेशनल काम करते हैं। छोटे छोटे बातों में मोटिवेशन रहता है और उनको ऐसा लगता है कि ऑर्गेनाइजेशन करता था मैं, मगर उनको ऐसा लगता था कि ऑर्गेनाइजेशन हमारे पीछे है। तो ये दिस इज द इफेक्टिव मैनेजमेंट ऑफ प्रोफेशन। ये नहीं प्रोफेशन बारीक बारीक से रहता है, उसमें स्टाफ को आपको मोटिवेट, स्टाफ आखिर ह्यूमन बीइंग है, उसको मोटिवेट जैसा करने को आता है वैसा करना जरूरी है, तो इफेक्टिव मैनेजमेंट होता है। बारीक बारीक गोष्टीमध्ये आपल्याला ते करावं लागतं। सर, माय नेक्स्ट क्वेश्चन इज हाउ डज एन इफेक्टिव पर्सन मैनेज टाइम? यस, टाइम तो सबको 24 आवर्स ही है, किसी के पास ज्यादा नहीं है, किसी के पास कम नहीं है, उसको मैनेज करना जरूरी है। ऑफिस टाइम नॉर्मली 10 से 5:40 तक रहता है, मगर जो हार्ड वर्कर रहता है वो 10 के पहले आता है। बाद में उसी दिन अगर किसी दिन काम पड़ता है तो लेट नाइट तक वो काम करता है। अगर वैसा किया तो ही अपने स्टेक होल्डर्स खुश रहते हैं, उनको बच्चों को ऑफिस में कुछ तकलीफ नहीं होती, वेंडर्स को तकलीफ नहीं होती, एडमिनिस्ट्रेशन को तकलीफ नहीं होती, ये सब खुश रहते हैं। अगर आप ऐसा बोल रहे हैं कि मैं 10 बजे आऊंगा, 5:40 तक काम करूंगा, उसके बाद मैं कुछ काम नहीं करने वाला, ऐसा नहीं होता।
तो उस दिन का काम उसी दिन निपटा, तो दूसरे दिन उसका लोड नहीं पड़ता, दूसरे दिन का काम फ्रेश रहता है, उसी दिन का वो काम निपटाना जरूरी है। तो इसलिए हार्ड वर्किंग इज द मेन सक्सेस ऑफ एनी ऑर्गेनाइजेशन, मोटिवेशनल स्टाफ। क्योंकि कौन से भी बिजनेस में, प्रोफेशन में कैसा है कि बिल्डिंग आप डिसॉल्व करके उसको और एक बार बांध सकते हैं, मगर ह्यूमन बीइंग आप नहीं ला सकते। इसलिए जो ह्यूमन है उससे ही काम करके लेना है आपसे। तो उसको मोटिवेट रखना, उसको ऐसा लगना चाहिए कि ये ऑर्गेनाइजेशन मेरी है, तब वो ऑर्गेनाइजेशन ग्रो करती है। जब तक ऐसा नहीं लगता तो फिर ऑर्गेनाइजेशन ग्रो नहीं करती। इसलिए उसको इफेक्टिवली मोटिवेट रखना जरूरी है। हर ऑर्गेनाइजेशन में होते हैं, कोई एक्स्ट्रा ऑर्डिनरी काम करते हैं, कोई काम करते वक्त थोड़ा, मगर सबको साथ में लेके जाना ये ऑर्गेनाइजेशन का मोटो रहता है और वही रहना चाहिए। सबको ऐसा लगना चाहिए कि ये ऑर्गेनाइजेशन मेरी है। तो दिस इज द मेन थीम ऑफ द एनी ऑर्गेनाइजेशन। सर, effective executive make decision based on what is right rather than who is right. Can you share your an experience where you had to make a tough but necessary decisions? अब तुम्ही आताच सांगितलं की मी असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करतो। असं मला कधी वाटलं नव्हतं की मी असिस्टंट प्रोफेसर होईल, पण असिस्टंट प्रोफेसर होण्यासारखी एक परिस्थिती माझ्या जीवनामध्ये आली। ज्या यूजीसी स्कीम्स आहेत त्यातली एक स्कीम आपल्या कॉलेजला मिळाली नव्हती आणि त्याच्यामध्ये हार्ड अँड फास्ट असं काही नव्हतं। जस्ट एक लेटर पाठवायचं होतं, 25 लाखाची स्कीम होती आणि ती स्कीम आपण घेतली नव्हती, नजर चुकीनं राहून गेली होती। मग मॅनेजमेंटला शेवटी कुठलंही मॅनेजमेंट जर आर्थिक नुकसान होत असेल तर थोडंसं वाईट वाटतं त्यांना, म्हणून त्यांनी मला मीटिंगमध्ये बोलवलं आणि त्यांनी माझ्यावरती थोडी नाराजी, एवढं काम करून सुद्धा नाराजी व्यक्त केली। त्यांच्यात ऍडमिनिस्ट्रेशनची काही चूक नव्हती, चूक माझी होती की नजर चुकीनं झालेलं होतं। मग मी त्या दिवशी असं ठरवलं, जीवनाशी गाठ बांधली की आपण पूर्ण यूजीसीच्या ज्या स्कीम्स आहेत त्याचा अभ्यास करावा आणि आपल्या महाविद्यालयाला किती फायदा मिळू शकतो हे आपण, म्हणजे त्यांचं चुकलं नव्हतं, मी चुकीचा होतो, पण त्याच्यातनं मी पॉझिटिव्ह एनर्जी घेतली आणि मी पूर्ण यूजीसीच्या ज्या स्कीम्स आहेत, यूजीसी काय आहे, त्याच्या स्कीम्स काय आहेत, कोणी कोणी त्याचा फायदा घेतला, कोणी कोणी घेतलेला नाही, कोण घेऊ शकतात, व्हॉट आर द एलिजिबिलिटी क्रायटेरिया ऑफ एव्हरी, जवळपास 160 यूजीसी स्कीमचा मी अभ्यास केला आणि मग ते पूर्ण मराठवाड्याचा अभ्यास केला आणि मग असं ठरवलं की आपण या सगळ्या स्कीमचा फायदा, यापैकी जेवढ्या आपल्याला शक्य आहे तेवढ्याचा फायदा घ्यावा। म्हणून माझ्या महाविद्यालयाला त्या काळामध्ये खूप फायदा मिळाला। यूजीसीच्या जवळपास सगळ्या स्कीम्स घेण्याचा मी प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे जवळपास 5 कोटीपेक्षाही जास्त अनुदान मला त्यावेळेस आणता आलं आणि दॅट इज द सक्सेस ऑफ माय प्रोफेशन असं मी समजतो। आणि मग त्यातून मला पीएचडी मिळाली। पीएचडी हे सेकंडरी आउटपुट होतं, मेन आउटपुट जे होतं ते की यूजीसीच्या स्कीम आपल्याकडनं नाही सुटल्या पाहिजे आणि म्हणून त्यातून मला मग पीएचडी मिळाली। पीएचडी मिळाल्यानंतर योगायोगानं जागा निघाली आणि मग मी स्विच केलं, नॉन टीचिंग मधलं टीचिंगमध्ये आलो आणि मग तिथे जाताना सुद्धा मी असं ठरवलं की जे द्यायचं ते विद्यार्थ्यांना क्वालिटीचं द्यायचं, क्वालिटी एज्युकेशन आपण दिलं पाहिजे, कारण आपण पगार घेतोय, आपण काय असं हे करत नाहीये, म्हणजे फुकट जॉब नाही करत, जे काही करायचं ते क्वालिटीली करायचं आणि मी पूर्ण तयारीनिशी वर्गावरती जातो आणि पूर्ण मुलांचं समाधान होईल अशा प्रकारचं मी शिक्षण देण्याचा माझा प्रयत्न करतो। मी मुलांना शेवटच्या लेक्चरमध्ये मी जरूर विचारतो की आता हे सेमिस्टर संपलंय, पुढच्या सेमिस्टरमध्ये मी तुम्हाला शिकवायला नाहीये, तर माझे काही दोष असतील, मी शिकवत असताना काही सुधारणा करावं असं वाटत असेल तर तुम्ही मला जरूर सांगा आणि शेवटचं लेक्चर माझं याच्यावरती असतं आणि त्यातून काही सजेशन्स येतात, ते सजेशन्स दुरुस्त करण्याचा प्रयत्न मी सातत्यानं करतो आणि मला हे आवडतं की आपल्यामध्ये दुरुस्ती झाली पाहिजे, आपल्यामध्ये प्रोग्रेस झाला पाहिजे, ज्याचा फायदा आपल्या मुलांना होतो आणि म्हणून मी ह्या गोष्टी करण्याचा खूप प्रयत्न करतो आणि ट्राय करतो। मी असं म्हणत नाही की मी म्हणजे द बेस्ट टीचर असेल, पण प्रयत्न तर नक्कीच करतो आणि मी जोपर्यंत सर्व्हिसमध्ये आहे, जोपर्यंत या प्रोफेशनमध्ये आहे, तोपर्यंत माझ्या विषयाला, माझ्या मुलांना न्याय देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार आहे आणि केलाच पाहिजे असं मला वाटतं प्रामाणिकपणे। थँक्यू। आणि सर, एक प्रश्न होता की प्रोफेशन आणि आपण जे आता घेतोय, एक डिग्री भेटते आपल्याला, त्यामध्ये आपण डॉक्टर नावाची पदवी घेतो, त्याला प्रोफेशन, आणि अजून एक असतं की जे त्यामध्ये त्यांनी पूर्णपणे एक त्या प्रोफेशनमध्ये गाठलेलं असतं एक स्थान, की जे डिग्री भेटून पण
एक भेटतं डॉक्टर आणि एक जसं डॉक्टर भेटले कधी त्याला आपण एक चांगलं बनवतो. हे मग प्रोफेशनल आणि इफेक्टिव्ह हे दोन्ही जोडतात येतं. नाही, इफेक्टिव्हनेस हा तुमच्या म्हणजे बाय बर्थ असला पाहिजे. कुठलंही काम करत असताना एक टापटीपपणा, वक्तशीरपणा, क्वालिटी हे बाय नॅचरल असतं, बाय बर्थ असतं. ज्या पर्सनकडे या क्वालिटीज आहेत, मग त्याच्याकडे डिग्री असो की नसो, माणूस कुठलंही काम हे काम कमी दर्जाचं नसतं. तो किती मन लावून करतो, किती क्वालिटीनं करतो, याच्यावरती त्या कामाची क्वालिटी डिपेंड असते. म्हणून एखाद्याला डिग्री मिळाली म्हणून तो खूप चांगलं काम करू शकतो असं नाही होत. त्याला ते बाय बर्थ काही क्वालिटीज लागतात की मला हे काम करायचंय, माझं काम आहे, प्रामाणिकपणे करायचंय, हार्डवर्किंग करायचंय. ह्या क्वालिटीज ज्याच्याकडे आहेत तो माणूस कोणतेही काम छान पद्धतीने करू शकतो. म्हणजे त्याच्यासाठी डिग्री हे सेकंडरी आहे. असं नाही की तो म्हणजे डॉक्टर आहे म्हणजे खूप हुशार आहे असा त्याचा अर्थ होत नाही. डॉक्टर असलं पाहिजे कारण त्याच्यात रिसर्च ऍटिट्यूड डेव्हलप होतो. हे जरी सत्य असलं तरी जरी बाय बर्थ एखाद्याकडे रिसर्च ऍटिट्यूड असेल तर जे काही म्हणजे IPR मध्ये पेटंट दाखल करतात किंवा कॉपीराईट दाखल करतात हे डॉक्टर आहेतच असा त्याचा अर्थ होत नाही. ते पण चांगल्या पद्धतीचं रिसर्च करू शकतात. म्हणून हे बाय बर्थ असलं पाहिजे. त्याच्यामध्ये लहानपणापासून त्या क्वालिटीज डेव्हलप झालेल्या असल्या पाहिजे की जे काम करायचं आपल्याला क्वालिटीचं करायचं आहे तर व्यवस्थित काम करू शकतो. आता जसं की आम्ही पुढे जाणार आणि कुठलं ना कुठलं एक पोस्ट गाठणार, प्रोफेशन गाठणार, मग त्यासाठी काही ऍडवाइस आम्हाला आमच्यासाठी काय ऍडवाइस? नाही, तुम्ही ज्या काही क्षेत्रात जाल ते क्षेत्र आपलं आहे. आपल्यामुळं बरेच जणाला परिणाम होणार आहे. मग तो पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल, कारण जे ते आपण स्टेक होल्डर्स त्यांना म्हणतो. त्यामुळे तुम्ही जे काही काम कराल ते प्रामाणिकपणे, बाय हार्टेडली, फुल कॉन्सन्ट्रेशननी आणि क्वालिटीचं काम करा. सगळ्यांना तुम्हाला पण समाधान मिळतं आणि समोरच्याला पण समाधान देऊन जातं. प्रोफेशनचं हेच गुपित आहे की तुम्ही बाय हार्टेडली काम करा, तुम्ही सक्सेस होऊन जा. दॅट इज द क्वालिटी ऑफ प्रोफेशनल. थँक्यू सर. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्स अ लॉट.